हरि ओम. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. परमानन्दमाधवम्. हरि ओम. हरिओम. दुसऱ्या अध्यायातल्या 30व्या श्लोकापर्यंत आपण आलोय. मागच्या वर्गामध्ये आपण 29 आणि 30 असे दोन बघितले होते. तर पहिल्यांदा 29 आणि 30 चे रिव्हिजन करू आणि मग पुढचे बघूया. अश्विनी 29वा श्लोक म्हण. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनमाश्चर्यवद् वदति तथैव चान्य आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. एखादा महापुरुषच या आत्म्याला आश्चर्यवत पाहतो आणि त्याप्रमाणेच दुसरा कोणी याच्याविषयी आश्चर्यवत बोलतो. आणखीन एखादा त्याला आश्चर्यवत ऐकतो आणि ऐकूनही कोणी याला जाणत नाहीत. असं सर्वसाधारण अर्थ या श्लोकाचा आहे. आपण 4 स्तरावरती याचा विचार केला होता की आश्चर्यवत म्हणजे आश्चर्याने युक्त असा अर्थ केला होता. आणि हा किती वेगळ्या वेगळ्या पातळींवर लोकांना आश्चर्यात पाडणारा असा आश्चर्यकारक आत्मा आहे, त्याचं आपण वर्णन बघितलं होतं. काही जण त्याला आश्चर्यवत पाहतात म्हणजे त्याच्याशी पाहता पाहता एकरूप होतात, त्यांना आत्मानुभूती येते आणि त्याच्यानंतर ते त्याच्याबरोबर मिसळून जातात आणि त्याच्याविषयी काही बोलू शकत नाही. असा पहिला प्रकार बघितला होता आपण. आणि तो प्रकार कोणाचा होता? हा आपण त्याच्याबरोबरच बघितलं होतं की 4 ब्रह्मसाधनेच्या मार्गावर वेगवेगळ्या टप्प्यांवर असलेले 4 साधकांचं वर्णन या 4 ओळींमध्ये दिसतं. तर पहिला जो प्रकार आहे तो त्यांना ब्रह्मज्ञान होतं पण ते उपदेश नाही करत, ते फक्त त्याच्याशी तद्रूप होऊन राहतात. त्यांना आपण अवधूत म्हटलं होतं. आणि ते बालोन्मत्त पिशाच्चवत अशा स्थितीमध्ये असतात. त्यांचं वागणं बाहेरून बघताना अतर्क्यही वाटू शकतं पण ते त्या आत्मानुभूतीच्या आनंदात मग्न असल्यामुळे त्यांना आपल्या देहभान नसतं किंवा आपण काय वावरतोय कशाचं काही भान नसतं. त्यांना फक्त त्यांचं आत्मभान असतं. असा पहिला टप्पा बघितला होता. त्याच्यानंतर दुसरं होतं आश्चर्यवत वदति तथैव चान्यः. आता ह्याच्यातले काही लोक जे असतात ते अनुभूती घेतल्यानंतर ही अनुभूती इतरांच्या उपयोगासाठी सांगायचाही प्रयत्न करतात आणि त्या अनुभूतीमध्ये त्यांच्या वाणीला एक परतत्वाचा स्पर्श झाल्यामुळे ते खूप आश्चर्यकारक बोलतात. त्यांचं बोलणं खूप आश्चर्यकारक असतं. मग त्याची आपण 1-2 उदाहरणं बघितली. तुकारामांचा एक अभंग बघितला होता आपण, आपुले मरण पाहिले ना डोळा. तर हे आपल्याला खूप आश्चर्यकारक शब्द वाटतात पण जेव्हा आत्मानुभूतीच्या स्तरावर जाऊन आपण त्याचा विचार करतो तेव्हा आपल्याला त्याचा अर्थ सगळा उलगडत जातो. सर्वात्मकपणे भोग झाला, त्या सगळ्याचा अर्थ आपण उलगडून पाहिला होता. पण ती वेगळीच भाषा असते आणि ती भाषा आपल्याला त्या भाषेच्या स्तरापर्यंत स्वतःला उंच नेऊन मग त्याचा अर्थबोध होऊ शकतो. आणि गुरुदेव रानड्यांचं एक बघितलं होतं, विश्वाचा मध्यबिंदू नावाचा लेख, की त्याच्यामध्ये त्यांची आत्मानुभूतीचं त्यांनी कसं वर्णन केलं होतं. आणि अनंत असणं आत्म्याचं हे त्याच्यात त्यांनी छान वर्णन केलं होतं. हा दुसरा टप्पा जो आहे तो ज्ञानी होऊन जे उपदेश करणारे असतात याच्यामध्ये सगळे संत येतात किंवा ब्रह्मज्ञानी आचार्य गुरुपदावर पोचलेले लोक असतात, ते सगळे इथे येतात. त्यांना इतरांच्या उद्धाराची पण इतकी तळमळ असते की ते स्वतःची आत्मानुभूती त्याच्यातनं आपल्याला मिळणारा आनंद हा जेवढा जास्तीत जास्त जमेल तेवढा लोकांच्या निदर्शनाला आणून देण्याचा प्रयत्न करतात की बघा तुम्ही या स्थितीला पोहोचलात तर एवढा प्रचंड आनंद तुम्हीही मिळवू शकता. कुठेतरी क्षुद्र आनंद शोधत इकडे तिकडे भटकू नका, म्हणून ते सगळ्यांना मार्गावर आणण्यासाठी खूप झटत असतात.
तर तिसरा जो आहे तो आश्चर्यवच्च एनम अन्यः शृणोती. काही लोक आश्चर्यकारक पद्धतीने त्यांची तयारी झालेलीच असते, कुठेतरी थोडीशी राहिलेली असते आणि मग असा आत्मानुभूती घेतलेला सुंदर वक्ता सापडल्यानंतर त्याच्या बोलण्यात ते गुंग होतात आणि ती त्यांची एक पायरी अलीकडे असते, ती पायरी ओलांडून पलीकडे जातात पण कधी कधी पलटीशी, आणि ऐकता ऐकताच त्यांची तंद्री लागते आणि त्या आत्म्याच्या अनुभूतीत ते विरघळून जातात. किंवा काही जण स्वतःच्या प्रयत्नांनी काही उपासनेच्या मार्गावरून जात असतील, जप करत असतील, ध्यान करत असतील, कुठल्या मंत्राचा किंवा सोहम साधना या वाटेवर करता 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 ते अलगदपणे त्या आत्मानुभूतीच्या प्रांतात शिरतात. तो जप जेव्हा केला जातो तेव्हा जप ऐकलाही जातो. तो जप ऐकत ऐकत ते त्या प्रांतात शिरतात आणि मग तिथे ते गप्प होतात. त्यांचा परावाणीने जप सुरू होतो. त्याला अजपा जप अशी अवस्था म्हणतात, की वैखरी वाणीने करावा लागत नाही. तो आतल्या आत चालूच असतो आणि तो ऐकता ऐकताच ते त्या आत्मानुभूतीत जातात आणि जणू काही तिथे आत्म्याचा म्हणजे परमात्म्याचा जीवात्म्याशी संवाद, शब्दे विण संवादू अशी आपण त्याची हे केली होती, त्याचं वर्णन केलं होतं. स्वच स्वशी बोलतोय आणि फक्त त्याला बोलण्याचं माध्यम जाणीव एवढंच आहे. शब्दांची तिथे आवश्यकता संपलेली आहे. असं हे आश्चर्यवत ऐकणं. आणि मग चौथा प्रकार जो होता, हे तिसऱ्या प्रकारचे जे आहेत ते उपदेशाचे श्रवण करून समजणारे, यांना आपण उत्तम भक्त किंवा ज्ञानी भक्त म्हणून आपण ओळखू शकतो, की ते भक्त आयदर भक्ती मार्गाने किंवा ज्ञानमार्गाने परमेश्वराशी जाऊन पोचतात. आणि आता चौथा जो आहे तो श्रुत्वा अपि एनम वेदन चैव कश्चित, म्हणजे याच्याबद्दल खूप तळमळीने ऐकतात. तेही तयारीचेच आहेत साधक, त्यांना खूप आत्म्याला भेटण्याची तळमळ आहे, पण समहाऊ ते काही त्या अनुभूतीच्या प्रांतात शिरू शकत नाहीत. ते वैचारिक बौद्धिक पातळीमध्येच अडकून पडतात. मग ह्याचं कारण काय असेल? तळमळ तर त्यांची आहे. तेव्हा आपण बघितलं होतं की आत्म्याची कृपा आणि ईशकृपा सुद्धा मानवी इच्छेला आणि प्रयत्नांना साथ द्यायला लागते. ती असेल त्याच वेळेला ही गोष्ट घडू शकते. म्हणून तर आत्मानुभूती ही एवढी रेअर चीज आहे ना. कुणालाही येऱ्या गबाळाला जाता येता सहज प्राप्त होण्यासारखी ती नाहीच आहे. त्याच्याकरता जन्मोन जन्म तुम्हाला कॉन्सन्ट्रेशननी एकाग्र चित्तानी त्या वाटेवर राहावं लागतं, सतत प्रयत्न करावे लागतात. म्हणून आपण बघितलं होतं की ती केनोपनिषदातली एक छोट्या प्रार्थनेचा जो भाग बघितला होता, माहम ब्रह्म निराकुर्याम मा ब्रह्म निराकरो. ब्रह्माची पण आळवणी केलेली आहे की तू मला दूर लोटू नकोस आणि मीही तुझं कळमळीने आराधना करावी. असं दोन्ही पद्धतीने खूप सुंदर प्रार्थना आहे. आणि हे जे आहेत शेवटच्या ह्याच्यातले साधक, ते मुमुक्षु तर आहेत, पण त्यांना आत्मानुभव येत नाही. तर त्यांच्यासाठी सुद्धा एक दिलासा देणारी ओवी, एक दृष्टांत आपण ज्ञानेश्वरीतला वाचला होता, की साधनेच्या मार्गावर असणं हे महत्वाचं आहे. तुम्ही कधी ना कधी तिथे पोचालच. जैसे सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत, परी मागवते न समात परतले नाही. तैसी या योगीश्वरांची या मती, मिळणी सवे एकवटती, परी जे विचारूनी पुनरावृत्ती भजती चिना. म्हणजे समस्त नद्यांचे प्रवाह जसे समुद्राला मिळतात, पण त्यातले काही अगदी समरस होत नाहीत, पण ते कधी मागेही वळत येत नाहीत. ही गोष्ट त्यांनी हायलाइट करायचा प्रयत्न केलाय. तसं योग मार्गावर असलेले सगळेच चैतन्याचे समरस नाही होऊ शकणार. काही थोडे होऊ शकतील, बरेचसे नाही होऊ शकणार. पण एक मात्र नक्की, त्यांना जरी समरस होण्याचं जरी साधलं नाही, तरी ते त्या चैतन्य तत्वापासून कधी परांगमुख होणार नाही. त्याचं त्यांना कधी वीट येणार नाही एका विशिष्ट लेव्हलच्या पुढे गेल्यानंतर. आणि ही आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत आश्वस्त करणारी ओवी आहे, की आपण आपला प्रयत्न सोडायचा नाही, चिकाटीने त्या मार्गावर सतत राहायचं. कधी ना कधीतरी कुठल्या तरी जन्मी आपल्याला आपली साधना परिपक्व होईल आणि ती आत्म्याची कृपा आपल्यावरती होईल. इथपर्यंत 29वा श्लोक होता आणि 30वा श्लोक वनश्वी. देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत, तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि.
हा जो 11 ते 30 या श्लोकांचा जो आत्मज्ञानाचं सगळं परिपूर्ण विवेचन करणारा जो टप्पा होता, त्याचा हा समारोप करणारा श्लोक आहे 30वा. आणि त्याच्यामध्ये जवळपास सर्व श्लोकांचं सार आलेलं आहे. कारण या सर्व श्लोकांमध्ये मिळून वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे शब्द वापरून एकच महत्वाची गोष्ट सांगितली आहे, की आत्मा हा अविकारी आहे, म्हणजे अपरिवर्तनीय आहे आणि तो अविनाशी आहे. आता हीच गोष्ट पुन्हा एकदा ह्याच्यामध्ये नित्य आणि अवध्य या 2 शब्दांनी सांगितलेली आहे. आणि मग आपण बघितलं होतं, की ह्या श्लोकाचा जेव्हा थोडासा आपण खोल विचार करतो, तेव्हा आपल्याला अलीकडचे बरेचसे श्लोक आठवतात. अवध्य म्हटल्यानंतर आपल्याला तो नैनम छिंदन्ति शस्त्राणि हा श्लोक आठवतो, की कुठल्या कुठल्या प्रकारे वध केला जाऊ शकतो किंवा कुठल्या कुठल्या प्रकारे नाश केला जाऊ शकतो. त्यातली कुठलीही पद्धत ही आत्म्याला उपयोगाची नाही. आणि अयम सर्व ठिकाणी, म्हणजे इथे तर अयम हा शब्द वापरलाच आहे, पण एनम सर्वच जी सर्वनामं वापरली आहेत, तो हा आत्मा आपल्या किती जवळचा आहे हे दाखवण्यासाठी वापरलेली आहे. तो दूर आहे असं अजिबात वाटू नये लोकांना, साधकांना, म्हणून जाणीवपूर्वक ही वापरलेली आहेत सगळी सर्वनामं, अयम, एनम अशी. आणि अजून एक शब्द आपल्याला आठवतो, की देही नित्य अवध्योयम देहे सर्वस्य भारत. देही आणि देह त्याच्यावरून आपल्याला अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः हा एक श्लोक आठवतो, की जो देह धारण करतो तो अविनाशी आहे आणि तो जे देह धारण करतो ते मात्र विनाशी आहे. मग आपण कुठला देह किती टिकतो याविषयी बोललो होतो, की स्थूल देहाचा सगळ्यात आधी नाश होतो. त्याच्यानंतर जोपर्यंत वासनांचा क्षय होत नाही तोपर्यंत सूक्ष्म देह टिकून राहतो आणि एकदा वासनांचा पूर्ण क्षय झाला की मग सूक्ष्म देहही पडतो. आणि अज्ञानरूपी जो कारणदेह असतो तो ज्ञान होईपर्यंत, तत्वाचं ज्ञान होईपर्यंत टिकतो. जोपर्यंत थोडं जरी अज्ञान शिल्लक असेल तोपर्यंत देह धारण करण्यासाठी कारण शिल्लक राहतं, म्हणून त्याला कारणदेह म्हणतात. तर असे हे 3 देह तर विनाशीच आहेत. आणि म्हणून तस्मात म्हणून काय, की भीष्म आणि द्रोणांचं तर ठेवच तू बाजूला, त्यांच्याविषयी तू शोक करूच नकोस. पण या युद्धातल्या कुठल्याही योद्ध्यासाठी दुःख करायचं कारण तर नाहीच, पण कुठलाही भूतमात्र जरी मरण पावला तरी त्याच्यासाठी दुःख करण्याचं कारण नाही. कारण हा एक मूलभूत सिद्धांत सांगितलेला आहे, की प्रत्येक देह हा कधीतरी पडणार आहे. त्याच्यातला आत्मा हा अमर आहे. हे कळल्यानंतर, या ज्ञानाच्या भूमिकेतून बघितल्यानंतर आता युद्ध करण्यासाठी तुला काय अडचण आहे, झालं का निरसन, असं थोडंसं विचारतोय या उपसंहाराच्या श्लोकामध्ये. आणि म्हणून पुन्हा पुन्हा त्याला भारत असं संबोधन वापरलंय. या 20 श्लोकामध्ये मॅक्सिमम वेळेला वापरलेलं संबोधन भारत हे आहे. त्याचा आपण अर्थ बघितला होता. भा म्हणजे ज्ञान किंवा प्रकाश आणि रथ म्हणजे त्याच्यात रममाण झालेला. जणू काही तो त्या संबोधनाने अर्जुनाला सुचवतोय, की हे आत्मज्ञान तू जेवढ्या चटकन आत्मसात करून घेशील, जेवढ्या त्या ज्ञानाशी एकरूप होशील, तेवढा झटकन तुझा शोक आणि मोह दूर होईल. हे त्याला त्याच्यातनं सुचवायचं. अशा प्रकारे हे 11 ते 30 जे प्रकरण आहे ते सांख्य तत्वज्ञान किंवा आत्मज्ञान देणारं प्रकरण आहे. आणि या प्रकरणामध्ये अर्जुनासाठी थोडीशी शॉक ट्रीटमेंट वापरली असं आपण मागे प्रस्तावना करताना बोललो होतो, की धडाधड एकदम त्याला ज्ञानाच्या एकदम अंघोळ घातली, धबधब्याखाली उभा केलाय. कशासाठी, की एकतर पहिलं शोक आणि मोह हा त्याच्या अज्ञानापोटीच निर्माण झालाय. त्यामुळे पहिलं अज्ञान दूर करायचं असेल तर थेट ज्ञान देऊयात. ते कसं समजतं, कधी समजतं ते पाहू. पण ज्या मार्गावरून त्याला जिथपर्यंत पोहोचवायचंय तो गोल तर पहिला स्पष्ट दाखवायलाच पाहिजे. म्हणून ते ज्ञान त्याला सांगायला सुरुवात केली. आणि त्या धक्का तंत्राने थोडा खचलेल्या मनस्थितीतून आता अर्जुन थोडा सावरलाय आणि काय श्रीकृष्ण सांगतोय हे ऐकण्याच्या मनस्थितीत तो आता जातोय. पण अजूनही सगळ्या ह्या आत्मज्ञानाच्या संकल्पना समजण्या एवढी त्याची मानसिक तयारी पक्की नाही झालेली. तत्वज्ञानाच्या प्रांतामध्ये तो अजून बराच नवखा आहे आणि त्याच्या मनामध्ये पारंपरिक आणि थोड्याशा चुकीच्या अशा धर्माविषयीच्या संकल्पना अजून घट्ट मूळ धरून आहेत. तो धर्म म्हणजे काय समजतोय, की कुठली तरी कृती करणं.
धर्मशास्त्राच्या ग्रंथात सांगितल्यावर हुकूम कुठली तरी कृती करणं, मग ते यज्ञ यागादी कर्मकांड असेल किंवा श्राद्ध, तर्पण, पिंडदान वगैरे वगैरे अशी कुठली पितृकार्य असेल किंवा देवकार्य असेल, तर असं काहीतरी कर्म करणं म्हणजे धर्म असं त्याला वाटतंय. त्यामुळे आता हे लक्षात आल्यानंतर श्रीकृष्णाचा प्रयत्न तर वेगळ्या वेगळ्या स्तरावरती तो प्रयत्न करतोय की आत्मज्ञान द्यायचा प्रयत्न केला, पण हे आत्मज्ञान जर त्याला खरंच बळी उतरवायचं असेल तर थोडी त्याची धर्म अधर्माच्या कन्सेप्ट पण थोड्या स्पष्ट करणं, स्वच्छ करण्याची गरज आहे. आणि म्हणून पुढच्या काही श्लोकांमध्ये म्हणजे 31 ते 38 मध्ये तो त्याच्याविषयी, विशेषतः स्वधर्माविषयी, कारण स्वधर्म हा विषय असा आहे की जो कुठल्याही धर्मशास्त्राच्या ग्रंथात येत नाही. तो धर्मशास्त्रावर काही अंशी, काही वेळेला आधारलेला असतो, पण तो स्पष्ट शब्दात मांडलेला नसतो. त्याचं कारण आपण पुढे बघणार आहोत. तर हा स्वधर्म अर्जुनाला कळत नाहीये, म्हणून त्याचा सगळे प्रॉब्लेम्स आहेत आणि म्हणून तो या शोकमोहाच्या अवस्थेतून बाहेर पडू शकत नाही. आणि या स्वधर्म पालन करणे या भूमिकेतून जरी युद्धाकडे बघितलं तरी हे युद्ध करणं आवश्यकच आहे. हाच निष्कर्ष आता तो काढून अर्जुनासमोर मांडणार. आणि हा लागलीच प्रयत्न 31व्या श्लोकापासून सुरू होतो. 31वा श्लोक वाचेल. स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि धर्म्यार्थी युद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. स्वधर्मम अपि च अवेक्ष्य न विकम्पितुम अर्हसि धर्म्यात हि युद्धात श्रेयः अन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. पदच्छेद करून वाचलं. आता आपण अन्वय वाचू. स्वधर्मम अवेक्ष अपि, स्वधर्माकडे पाहिले तरी, अवेक्ष म्हणजे नीट निरखून पाहिलं तरी किंवा बारकाव्याने बघितलं तरी, विकंपितुम न अर्हसि, तू असं डगमगणं योग्य नाही. ही म्हणजे कारण, क्षत्रियस्य म्हणजे क्षत्रियासाठी, धर्म्यात युद्धात अन्यत् श्रेयः न विद्यते, धर्मयुद्धाहून दुसरं अधिक कल्याणकारक कर्तव्य काहीही असत नाही. तर अर्जुनाने आतापर्यंत पहिल्या अध्यायात धर्म, अधर्म, पाप, पुण्य याविषयी तो स्वतः पुष्कळ त्याचं जे काही धर्माचं ज्ञान होतं, धर्मशास्त्राचा त्यांनी अभ्यास केला असेल, त्याच्यावरून त्याच्या ज्या धारणा झालेल्या होत्या त्याच्याविषयी तो पुष्कळ बोललाय. आणि आता श्रीकृष्ण जे बोलायला सुरू करतोय तो विषय स्वधर्म या विषयापासून तो सुरू करतोय. तर स्वधर्म या शब्दाचा इथे काय नेमका अर्थ अभिप्रेत आहे, तिथपासून आपण सुरुवात करायला पाहिजे. तर स्वधर्म म्हणजे आपल्या स्वतःच्या स्वभावाला पूरक असलेलं असं कर्तव्य कर्म म्हणजे स्वधर्म. आता अर्जुन कसा आहे आणि अर्जुनाचा स्वभाव कसा आहे, त्याचा जन्म, त्याचं अपब्रिंगिंग, त्याच्यावर झालेले संस्कार आणि त्याचा स्वभाव या सगळ्याचा विचार केला तर अर्जुन कसा आहे, जन्माने एक तर क्षत्रिय आहे, तो राजवंशातला राजपुत्र म्हणून वाढलेला आहे. सर्व क्षत्रियांना अनुकूल असं शिक्षण त्याला देण्यात आलेलं आहे. म्हणजे लढण्याचं असेल, तसंच राज्य शासन कसं करायचं, वेगवेगळ्या समाजातल्या लोकांशी कसं वागायचं, कुणी कसं वागावं, कुणी कसं वागू नये, म्हणजे धर्माचं बेसिक शिक्षण त्याचं झालेलं आहे. त्यामुळे त्याची क्षात्र मनोवृत्ती उत्तम प्रकारे जडणघडण त्याची झालेली आहे. आता या स्वभाव धर्मानुसार जर पाहिलं तर नीतीने जे युद्ध करायला समोर आलेलं आहे ते करणं हा त्याचा स्वधर्म आहे. आणि प्रत्यक्षात म्हणजे ह्याचाच अर्थ काय की युद्धातून पळ काढणं त्याला अलाउड नाही. युद्धातून पळून न जाणं हा जेव्हा स्वधर्म आहे, युद्ध करणं हा जेव्हा स्वधर्म आहे, तेव्हा युद्धातून निवृत्त होणं याला तुम्ही काय म्हणाल, हा अधर्मच म्हणायला पाहिजे ना. म्हणून दुसऱ्या ओळीत लागलीच त्याला स्पष्ट उत्तर देतात की धर्मयुद्धाहून दुसरं अधिक श्रेयस्कर काहीही नाही क्षत्रियांसाठी, आणि तू क्षत्रिय आहेस. आता मागे पहिल्या अध्यायात किंवा दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला शिष्य भावनेने जेव्हा अर्जुन शरण गेलाय तो म्हणतो की माझ्यासाठी कल्याणासाठी जे काही एक निश्चित गोष्ट असेल ती मला सांग, की त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याचं एक्झॅक्ट उत्तर या दुसऱ्या आवडीमध्ये 31व्या श्लोकाच्या दुसऱ्या आवडीमध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे. इथे स्वधर्माचा विचार करता सुद्धा, स्वधर्माच्या अँगलनी सुद्धा डगमगणं म्हणजे विकंपित होणं हे अत्यंत चुकीचं आहे. कंप धातूचा अर्थ आहे
हलणं, आणि वि अधिक कंप म्हणजे विशेष हलणं. आणि हा इथे कुठल्या संदर्भात वापरलेला आहे विकंपित हा शब्द? तर अर्जुनाचा युद्धाचा निश्चय डळमळलेला आहे. युद्ध करू का नको करू, हे बरोबर का ते बरोबर, असा तो हलतोय. युद्ध करण्यासाठी आवेशाने तो आलाय आणि ऐन क्षणी त्याला आता वाटतंय की आपला निर्णय चुकला आणि आता आपण युद्ध न करणंच धर्माला धरू नये, असा तो मागे पुढे होतो. आता हा त्याचा निश्चय कशामुळे डगमगला? तर एक तर पहिलं मुख्य कारण, त्याला गुरु द्रोण आणि भीष्म पितामह यांच्याविषयी कमालीचं प्रेम आणि आदर आहे. दुसरं म्हणजे त्याचं धर्मशास्त्राचं शिक्षण. आता तो आधार घेतोय का ती पळवाट म्हणून वापरतोय, हे आपल्याला कळत नाही, त्यालाही कळत नाही. त्याला असं वाटतंय की आपण धर्माविषयी आपले सगळे विचार आपले चुकलेत आणि म्हणून आपलं निर्णय चुकतोय. की गुरु विरुद्ध युद्ध करणं हे धर्माला धरून नाही. स्वजनांची हत्या करण्याने पाप लागतं. असे जे काही त्यांनी वाचलेलं ऐकलेलं धर्मशास्त्र आहे ते तो इथे आता लावतोय. चुकीच्या ठिकाणी लावतोय, चुकीच्या वेळी लावतोय, पण लावतोय. हे त्याचं एक कारण आहे की निश्चय त्याचा का डळमळतोय. पण तो हे सगळे विचार का करतोय, त्याचा स्वभाव कसा आहे? त्याचा स्वभाव हा रुजू म्हणजे सरळ स्वभाव आहे. मोठ्यांचा आदर करणारा आहे, विनम्र आहे, विरक्तही आहे. त्याला राज्यलोभ नाहीये. राज्य किंवा सत्ता, संपत्ती ह्याचा त्याला अजिबात लोभ नाहीये, कधीच नव्हता. तो विरक्तही आहे. आणि त्याचबरोबर शौर्य, धैर्य, औदार्य, उत्साह हे एका क्षत्रिय वीरासाठी आवश्यक असलेले जे क्षात्रगुण आहेत, त्यांनी सुद्धा तो संपन्न आहे. ह्याच्या पूर्वीचा त्याचा इतिहास जर बघितला तर जिथे जिथे अन्यायी आक्रमण झाली, मग तो अन्याय त्याच्या स्वतःवरती असेल किंवा त्याच्या मित्रांवरती असेल, दुसऱ्या कोणावरती असेल, तरी तो तिथे स्वतः धावून केलेला आहे, न्यायाच्या बाजूने लढलेला आहे आणि यशस्वीपणे लढलाय. यशस्वी आहे तो आतापर्यंत, त्याची सगळी कारकीर्द बघितली तर यशस्वी आहे. मग आत्ताच काय झालं? मग या प्रसंगामध्ये आता अर्जुनाच्या शब्दात सांगायचं झालं तर तो कसा आहे? धर्म संमूढ चेता हा. तर श्रीकृष्णाला सांगतो, मी असा असा आहे म्हणून मला तुझी मदत हवी आहे. धर्माच्या बाबतीत गोंधळून गेलेलं ज्याचं मन आहे असा तो आहे. आणि त्याचा इतिहास बघितला तर आपल्याला अजून एक त्याच्या स्वभावातली खोच कळते की जेव्हा तो असा धर्मसंमूढ चेता हा या स्थितीत जातो, तेव्हा सुद्धा तो आपलं सामर्थ्य विसरून हतबल होऊन गप्प बसतो. कधी झाला होता हा प्रसंग? पूर्वी जेव्हा द्यूत प्रसंग झाला आणि द्यूतामध्ये युधिष्ठिरांनी सर्व भावांना एका मागून एक पणाला लावलं, मग ते सगळे दास झाले. मग द्रौपदीला लावलं, ती दासी झाली. पण तिला जेव्हा अत्यंत अपमानास्पद पद्धतीने खेचून आणलं गेलं, तेव्हा अर्जुन हा सामर्थ्य संपन्न असूनही खाली मान घालून बसला, त्यांनी काहीही केलं नाही. भीम उठला, रागावला, काही बोलला, त्याचा उपयोग झाला नाही, तो भाग निराळा. पण ह्यानी तो स्टँड सुद्धा घेतला नाही अर्जुनाने. ही गोष्ट चुकीची आहे, ही थांबवली पाहिजे. तो अपमान सहन करत मान खाली घालून बसला. त्यामुळे जेव्हा धर्मसंकटात सापडलं की गोंधळून जाऊन सामर्थ्याचा विसर पडून हतबल होऊन गप्प बसणं, हा सुद्धा त्याच्या स्वभावातलाच एक परकावा आहे. फक्त त्या प्रसंगात आणि या प्रसंगात एक मोठा फरक आहे की त्यावेळेला श्रीकृष्ण तिथे नव्हता, त्याला जाग करायला, त्याला मार्गदर्शन करायला. आणि या प्रसंगात त्याच्या सुदैवानी श्रीकृष्ण इथे सारथ्याच्या रूपामध्ये अगदी हाकेच्या अंतरावर समोर उभा आहे आणि तो त्यामुळे त्याला स्वधर्म आता तो शिकवणार. आता स्वधर्म म्हणजे आपल्या स्वभावामुळे किंवा आपल्यावर लहानपणापासून जी शिकवण आपल्याला मिळालेली आहे, संस्कार मिळालेली आहे, त्याच्यामधून जे एक आपलं व्यक्तिमत्व घडतं त्याचं, आणि आपल्या समोर ओघाने आलेलं काही कर्तव्य कर्म असेल तर त्याचं, ह्याचा एक छान मेळ जर घातला गेल्यानंतर जे काम आपण करतो त्याला म्हणायचं स्वधर्म कर्म. स्वधर्माच्या वृत्तीतून केलेलं कर्म म्हणजे स्वधर्म कर्म. त्याच्यामध्ये या दोन गोष्टींचा खूप सुंदर मिलाफ हा सहज घडतो. स्वधर्म मगाशी म्हणलं तसं स्वधर्म सांगण्याच्या काही पुस्तकं नाहीये. कारण स्वधर्म हा स्वधर्म पालन करण्यासाठी इच्छुक किंवा त्याच्या बाबतीत तो जागरूक असेल एखादी व्यक्ती स्वधर्म पालनाविषयी, तर तो त्याला आतूनच उमजतो. कुठल्या परिस्थितीत मी आता काय करायला पाहिजे,
मी कुठे थांबलं पाहिजे, कुठे बोललं पाहिजे, कुठे ऍक्शन आत्ता ताबडतोब घेतली पाहिजे, काय घेतली पाहिजे. ही इज इंट्युइटिव्हली गायडेड फ्रॉम विदिन. असा तो स्वधर्म असतो. आणि प्रत्येक वेळी, प्रत्येक प्रसंगानुरूप तो वेगळा वेगळा असतो. आता ह्याचं उदाहरण एक देते. आता युद्ध चालू असताना सर्व म्हणजे युद्ध समाप्ती झाली सूर्यास्ताच्या वेळेला, की सर्व क्षत्रियांना सुद्धा संध्येचा अधिकार आहे. त्यामुळे सर्व पांडव हे संध्या करत असत. तेव्हा श्रीकृष्ण मग काय करायचा? श्रीकृष्णालाही संध्या करण्याचा अधिकार होता. तो त्याचा एरवीचा धर्म असेल, पण त्या वेळेला घोड्यांची जी काही जखमा असतील त्या धुणं, त्याची काळजी घेणं, त्यांना दाणापाणी करणं, हे तो करत असे. संध्या करत बसत नसे. कारण त्याला ते उमगलेलं होतं, की आत्ता हे करणं हा माझा स्वधर्म आहे. अशा पद्धतीने नेहमी आपण काय करतो आणि विशिष्ट प्रसंगी आपण काय करायला पाहिजे, हे ज्याचं त्याला आतून समजणं, म्हणजे तुम्ही स्वधर्म तुम्हाला कळलेला असणं, या स्वधर्माविषयी तुम्ही पुरेसं जागरूक असणं. आता इथे वेळ आलेली नसताना उगाचच कोणी खुमखुमी म्हणून युद्ध करायला लागला, तर तो अधर्म आहे. पण इथे न्यायासाठी लढायचंय. समोर धर्मयुद्ध उभं आहे आणि ते जर कोणी नाकारायला लागलं, तर मग तोही अधर्मच म्हणायला लागेल. जर तुम्ही स्वधर्म विसरलात, तर तुम्ही अधर्माकडेच जाल. हीच गोष्ट ज्ञानेश्वरीमध्ये आता कशी समजावून सांगितली आहे, ते आपण पाहूयात. ओव्या आहेत 180 ते 189. तू अजूनही का न विचारिसी, काय हे चिंतितू आहासी, स्वधर्मू तो विसरलासी, करावे जेणे. फार महत्वाचा विचार इथे मांडतायत बरं का श्रीकृष्ण. स्वधर्म तुम्हाला म्हणजे बिकट प्रसंगातून तारून नेणार आहे आणि तोच तू विसरलायस असं ते म्हणतायत. आणि बस विचार कसला करतोयस, तू अजूनही का न विचारिसी, नीट विचार का करत नाहीयेस असं त्याला म्हणतायत. भलभलते विचार करतोयस, काय हे चिंतितू आहासी, तू कसला विचार करतोयस, जो करायला पाहिजे तो तो करतच नाहीयेस. जो स्वधर्म तुला या बिकट प्रसंगातून तारून पुढे नेईल अडचणीतून, तो तू विसरलायस. स्वधर्मो तो विसरलासी, तरावे जेणे. पुढे, या कौरवा भलते जाहले, अथवा तुझची काही पातले, की युगची हे बुडाले जरी येथ. ही ओवी आपण पुढच्या ओवी बरोबर बघू, कारण अर्धवट वाक्य तिथे पूर्ण झाले. तरी स्वधर्मो एक आहे, तो सर्वथा त्याज्य नोहे, मग तरी जेल काही पाहे कृपाळूपणे. आता त्याला उलगडून सांगतात, की या युद्धामध्ये या कौरवांचं काही बरं वाईट झालं, म्हणजे या कौरवा भलते जागले, अथवा तुझची काही पातळे, किंवा तुझं काही बरं वाईट झालं असं समज. किंवा अगदी जगबुडी झाली, की युगची हे बुडाले, आकाश कोसळलं जरी येतं, म्हणजे जर इथे हे काही झालं, म्हणजे आयदर कौरवांचं काही झालं किंवा तुझं काही झालं, किंवा अगदी युगाचा कल्पांचा अंत होणार आहे अशी परिस्थिती, इतकी अवघड परिस्थिती निर्माण झाली, तरी स्वधर्मू एक पाहे, तो सर्वथा त्याज्य नोहे. स्वधर्म ही अशी एक गोष्ट आहे की ती कुठल्याही काळी सोडून देता येत नाही किंवा सोडून देऊ नये. मग तरी जेल काही पाहे कृपाळूपणे. आता तुला ही जी कृपा उत्पन्न झालीये कौरवांच्या बद्दल, ती काय तुला तारून नेणार आहे का? आता पुढच्या श्लोकांमध्ये ह्या कृपेमुळे तू कसा अजून अजून अडचणीत येणार आहेस, हे व्यावहारिक पातळीवरती येऊन श्रीकृष्ण सांगणार आहे. कारण तत्वज्ञानाच्या पातळीवर फार उंच होत आहे अर्जुनाला. साध्या शब्दात खाली व्यावहारिक पातळीवर उतरून सुद्धा त्याच्याशी बोलण्याची गरज आहे, त्याला आता श्रीकृष्णाला जाणवलेलं आहे, की कौरवांवर कृपा करणं हे स्वधर्माच्या विरुद्ध आहे. त्यामुळे ते तुला अडचणीत आणणार आहे, ते तुला तारणार नाहीये, हे त्याला सांगतायत. अर्जुना तुझे चित्त जरी जागले द्रवीभूत, तरी हे अनुचित संग्राम समय. तुझ्या चित्ताला मोठा पाझर फुटलाय आणि स्वजनांविषयी प्रेमाचा पान्हा फुटलाय तुला, पण तो संग्राम समयी अनुचित आहे. युद्धाच्या वेळी हे अनाठायी आहे तुझं प्रेम. आता उदाहरण दिलंय पुढच्या ओवीमध्ये, की कसं हे अनाठायी आणि चुकीचं आहे. भलत्या वेळेला भलती गोष्ट खूप चूक आहे. अगा गोक्षीर जरी जागले, तरी पथ्यासी नाही म्हणितले, ऐसे निही विष होय सुदले, नवज्वरी देता. त्याच्यामध्ये उदाहरण असं दिलंय, की गाईचं दूध
हे अत्यंत उत्तम मानलं जातं. अनेक औषधी गुणधर्मांनी ते युक्त आहे. पण नवज्वरामध्ये असं सांगितलेलं आहे की गाईचं दूध देऊ नका, ते देणं योग्य होणार नाही. हे माहिती असताना जर तुम्ही नाही गाईचं दूध फार भारी असतं द्या असं करून जर दिलं तर ते त्याला विषासारखं होईल. एरवी जरी अमृतासारखं ते असलं तरी उपथ्य म्हणून तुम्ही जर केलं तर ते जसं विषासमान होईल. तैसी आनी आन करिता नाशू होईल हिता, म्हणून तू आता सावध होई. तसंच तू आता भलत्या ठिकाणी ही जर कृपामध्ये येऊ दिलीस तुझ्या कर्तव्य कर्माच्या आड तर तुझा नाश नक्की होईल. तेव्हा तू सावध हो आणि ह्या कृपेपासून मागे फिर, स्वतःला आवर. वायाची व्याकुळ काही, आपुला निजधर्मू तू पाही, जो आचरिता बाधू नाही कवणे काळी. तू उगाच सैरभैर होतोयस, उगाच चित्ताची व्याकुळता निर्माण झालेली आहे. तू तुझ्या निजधर्माकडे म्हणजे स्वधर्माकडे लक्ष दे. तो जर आचरण तू केलंस त्या स्वधर्माचं तर तुला एकही दोष लागणार नाही. आता त्याला कसा दोष लागत नाही त्याच्यासाठी 2 उदाहरणं दिलीत पुढच्या ओळीमध्ये. जैसे मार्गेची चालता, अपावो न पवे सर्वथा, का दीपाधारे वर्तता नाडळीचे. 2 उदाहरणं दिली. स्वधर्माचरण करणं ह्याला राजमार्गाने चालणं असं त्यांनी एक उदाहरण दिलंय. मार्ग म्हणजे राजमार्ग हा शब्द वापरला नाहीये, त्याला तो अर्थ अभिप्रेत आहे. मार्ग तो की मळलेली वाट. आपल्याकडे पण एक म्हण आहे ना, म्हणजे एक कुठल्या तरी ह्याच्यामधली ओळ आहे, बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गात सोडू नको. धोपट मार्ग म्हणजे कुठला? जो आणखीन पण एक आहे वचन, महाजनो येन गतस्स पंथाः. मोठी माणसं ज्या वाटेने गेली आहेत त्या तो मार्ग योग्य आहे. तुम्ही डोळे झाकून त्याच्यावरून चाला, तुम्ही योग्य ठिकाणीच पोचाल. तर ही तुझे कुठले पूर्वज असे युद्धातून फळ काढून गेले, शत्रूवरती कृपा करून दया करून गेलेत, मग तू का जातोयस? जैसे मार्गेची चालता, अपावो न पवे सर्वथा. अपावो म्हणजे अपाय. जर तुम्ही योग्य मळलेल्या वाटेवरून चाललात तर तुम्हाला कधीही अपाय होणार नाही. ती वाट तुम्हाला योग्य ठिकाणीच घेऊन जाईल. आणि दुसरं, का दीपाधारे वर्तता नाडळीचे. जर तुम्ही हातामध्ये पुरेसा प्रकाश नसताना जर तुम्ही हातामध्ये दीप घेतलाय, दिवा घेतला असेल तर त्या दिव्याच्या प्रकाशात तुम्ही अडखळाल का? नाही अडखळणार. मग स्वधर्म हा त्या दीपासारखा आहे. त्या स्वधर्माच्या प्रकाशात तू जर चाललास तर तू अडखळणार नाहीस. तयापरी पार्था स्वधर्मे रहाटता, सकळ काम पूर्णता सहजे होय. स्वधर्म जर तू आचरणात आणलास तर तुझे सगळ्या मनोकामना पूर्ण होतील आणि कुठेही चूक किंवा तुला पाप लागणार नाही. म्हणून तू पाही, तुम्हा क्षत्रिया आणिक काही, संग्रामा वाचूनी नाही उचित जाणे. तुमच्या क्षत्रियांसाठी युद्धभूमीवर समोर न युद्धाची ललकारी आली तर त्याला युद्धाने प्रतिसाद देणं हाच स्वधर्म आहे. निष्कपटा होवावे, उसिणा घाई झुंजावे, हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. प्रत्यक्ष रणांगणामध्ये उभा आहेस, आता बोलण्यापेक्षा कृती कर. घाई घाईने तू लढायला घे. आता हे सगळे तुझे विचार जे तुला मागे खेचतायत ते बाजूला सार आणि लढायला उतर. इथे स्वधर्म ह्याचा गीतेला अभिप्रेत असलेला थोडासा अजून डीपर मिनिंग ज्याला म्हणू. स्वधर्म म्हणजे फक्त दुसऱ्याच्या बाबतीत आचरणातला असं नाही. स्वधर्म हा 2 प्रकारचा असतो. एक दुसऱ्यांच्यासाठी आचरणात आणण्याचा आणि एक स्वतःच्या बाबतीत आचरणात आणण्याचा. या दोन्ही पद्धतीने बोलतायत. तर स्वधर्म स्वतःच्या बाबतीत काय असतो? तर ज्ञान प्राप्त करणं, योग्य ज्ञान प्राप्त करणं आणि सगळ्यात सुयोग्य ज्ञान आहे ते आत्मज्ञान. ते आत्मज्ञान प्राप्त केल्यानंतर तुमची स्वधर्माविषयीची जाग वाढेल. त्याच्यासाठी ते आवश्यक आहे. आणि एकदा का तुम्ही आत्मस्वरूपाशी जोडलेले असाल, तुमची बुद्धी योग्य ज्ञानाच्या प्रकाशात जर काम करत असेल तर इतरांच्या विषयीची जी कर्म असतील ती सुद्धा तुमच्या हातून आपोआपच व्यवस्थितपणे पार पडतील. असा स्वधर्माचा दुहेरी अर्थ गीतेला अभिप्रेत आहे. आणखी स्वधर्म कर्माचं काय वैशिष्ट्य मगाशी पण बोललं होतं की ते सहज स्फूर्त.
सहज स्फुरतं आणि आपणहून आपल्या पुढे येतं. मग आपण काय करायचं असतं? आपला धर्म आणि आपला आत्मज्ञान आत्मभान जर जागेवर असेल तर आपला आत्मा आपल्याला योग्य त्याच्याविषयी अनुकूल अशी प्रेरणा निर्माण करेल आणि ती प्रेरणा फक्त एक्झिक्यूट करणं, आचरणात आणणं, एवढं काम केलं की स्वधर्म पालन होतं. उगीच फाटे फोडत बसायचं नाही, हे असंच असेल का, तसंच असेल का. म्हणून आपल्याला हेही कळेल की आधी स्वधर्माविषयी बोलायला 31 ते 38 मध्ये बोलणारे त्याच्या आधी आत्मज्ञान का सांगितलंय? कारण स्वतःविषयीचा स्वधर्म आधी कळायला हवा, मग इतरांविषयीचा स्वधर्म. ही स्टेप त्याच्या नंतरची आहे. म्हणून आधी आत्मज्ञान दिलंय आणि मग स्वधर्माविषयी बोलताय. आता आपण हा श्लोक एकदा परत म्हणू आणि मग पुढच्या श्लोकाकडे जाऊ. स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि धर्म्यार्थी युद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते पुढचा पण वाच 32. यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् यदुरुच्छया च उपपन्नं स्वर्गद्वारम् अपावृतं सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धम ईदृशम. हे पार्थ, यदुरुच्छया उपपन्नम च आणि हे अनायासे प्राप्त झालेलं अपावृतम स्वर्गद्वारम मुक्त स्वर्गद्वार जणू ईदृशम युद्धम अशा प्रकारचं हे युद्ध सुखिनः क्षत्रियाः लभन्ते भाग्यवान क्षत्रियांनाच लाभते. हे अशा प्रकारचं युद्ध मिळणं ही खूप भाग्याची गोष्ट आहे, असं मुख्य वाक्य आहे. मग ते कसं आहे युद्ध? त्याचे 2 विशेषण आहेत, यदृच्छया उपपन्नम आणि अपावृतम स्वर्गद्वार. त्याच्याविषयी आपण आता बघूया. यदृच्छा, यदृच्छा म्हणजे काय? प्रारब्ध किंवा ईश्वरी इच्छा. आणि यदृच्छया म्हणजे ईश्वरी इच्छेनुसार किंवा प्रारब्धानुसार. उपपन्न, उपपन्न म्हणजे आपोआप सहजपणे समोर चालून आलेलं, उभं ठाकलेलं. आता हे जे युद्ध होतं ते होऊ नये, ते रोखलं जावं, त्यासाठी अनेक जणांनी अनेक प्रकारे प्रयत्न करून झालेले होते. सुरुवातीला चला चला युद्ध करू असं काही घाईघाईनी हा निर्णय घेतलेला नव्हता. प्रथम भीष्म पितामहांनी, विदुरांनी धृतराष्ट्राला, दुर्योधनाला वारंवार सांगायचा प्रयत्न केला होता की हे कसं अन्यायकारिक आहे, त्यांनी किती संहार होईल वगैरे वगैरे. हा पहिला प्रयत्न त्यांनी केला होता अगदी प्राथमिक स्तरावर. त्याच्यानंतर पांडवांनी सुद्धा युद्धामुळे जो काही प्रचंड नरसंहार होईल आणि तो टाळता यावा म्हणून समजूतदारपणा दाखवायचा प्रयत्न केलेला होता की ठीक आहे, खरं म्हणजे अर्ध्या राज्यावर आमचा हक्क आहे, पण एवढा युद्ध करून सगळ्यांना त्रास देऊन तो मिळवण्यापेक्षा फक्त आम्हाला 5 गावं दिली तरी आम्ही त्याच्यावर समाधान मानू. पण तीही त्यांचा समजूतदारपणाला सुद्धा भीक घातली गेली नाही. आणि प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने सुद्धा हर प्रकारे कृष्ण शिष्टाई करून हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला. इतके सगळे प्रयत्न करून सुद्धा दुष्ट दुर्योधन आणि त्याला पुत्रमोहाने सतत त्याची पाठराखण करणारा आणि भलावण करणारा धृतराष्ट्र हे काही म्हणले नाहीत आणि त्यांनी काही शेवटपर्यंत आपला युद्धाचा हेका सोडला नाही. खरं तर पांडवांना न्याय्य हक्क देऊन टाकला असता तर हे युद्ध पुढे उभंच राहिलं नसतं. पण ती काही त्यांना सुबुद्धी झाली नाही, कारण पुढे ते महाभारत घडायचं होतं ना. मग ज्या अर्थी इतक्या प्रयत्नांनंतर सुद्धा हे युद्ध टाळलं जाऊ शकत नाही आणि समोर येऊन उभं ठाकलेलंच आहे, तर ही परमेश्वरी इच्छा आहे असं का मानू नये? काहीतरी दैवी योजना आहे याच्या पाठीमागे, म्हणून हे समोर आलेलं आहे. आपल्याला शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये आपल्याला एक वाक्य नेहमी कानावरती पडतं बघा, की शिवाजी महाराज काय म्हणायचे, हे हिंदवी स्वराज्य होणे ही तो श्रींची इच्छा. ते स्वतःची इच्छा कधी म्हणायचं नाही, ही श्रींची इच्छा आहे, ही परमेश्वरी इच्छा आहे आणि म्हणून ती इच्छा अंमलात कृतीत किंवा वर्तमानामध्ये उतरवण्यासाठी मी लढतो आहे. ह्या भूमिकेत ते असायचे, म्हणून त्यांना श्रीमंत योगी म्हटलेले. ते नेहमी ज्ञानाच्या भूमिकेतच होते.
तसं इथे हे अटळ असं युद्ध जर समोर आहे तर ती ईश्वरी इच्छा आहे आणि ईश्वरी इच्छेला मान देणं हे आपलं कर्तव्य आहे, तो आपला स्वधर्म आहे. म्हणून म्हटलं यदुरुच्छयाच उपपन्नम. ठीक आहे, तर युद्ध हे काही फार आनंदाची गोष्ट कधीच असू शकत नाही. ते संकट आहे, त्याने त्रास होणार आहे. पण त्याला जर सुवर्ण संधी मानली आणि शर्थीने लढलं तर त्याच्यातूनही तुम्हाला तुमची उन्नती किंवा विकास करता येईल. कसा? क्षत्रियांसाठी जी धर्मधारणा पारंपरिक सांगितली आलेली आहे की जर शत्रूशी समोरासमोर लढताना एखाद्याला हौतात्म्य म्हणजे पत्करावं लागलं, मरण आलं, तर त्याला वीरमरण अजूनही म्हणतात, त्याला वीरमरणच म्हणतात. त्याला शहीद होणंच असं म्हणतो. म्हणजे तो एक उच्च प्रतीचं मरण आपण समजतो आणि त्यांनी स्वर्गामध्ये थेट प्रवेश मिळतो अशी धारणा आहे. म्हणून म्हटलंय अपावृतम स्वर्गद्वारम. आवृत म्हणजे बंद आणि अपावृत म्हणजे उघडलेलं. म्हणजे तुमच्या या वीरवृत्तीमुळे तुमच्यासाठी स्वर्गाची दारं अशी उघडली जातात आणि तुम्हाला आत सहज प्रवेश मिळतो. म्हणून असं जे भाग्य त्यांना मिळतं त्यांना सुखी नहा म्हटलंय. सुखी म्हणजे आपण नॉर्मली सुख या शब्दाशी जोडतो त्याचा अर्थ की आनंद किंवा समाधान मिळणं. तो तर आहे, पण त्याला भाग्यवान आहेत ती लोक की ज्यांना अशा प्रकारचं युद्ध करायला मिळतं. त्याच्या पुढे जाऊन ज्ञानेश्वरांनी तर पुण्यवान असा शब्द वापरलाय की ज्यांनी खूप पुण्य केलंय ना त्यांनाच असं सुखासुखी युद्ध करायला मिळतं असं त्यांचं म्हणणं. तर त्याच्या त्या ओव्या बघू. खूप सुंदर ओव्या आहेत त्याही. ओव्या 196 ते 200. आता हा ऐसा अभेरिजे मग नाथिले शोचू बैसीजे तरी आपण आहाणा होईजे आपण पेया. आहाणा म्हणजे नाश करणारा. आता हा ऐसा अभेरिजे म्हणजे हे असं समोर चालून आलेलं युद्ध जर तू नाकारलंस मग नाथिले शोचू बैसीजे तर नंतर तुला रडायची पाळी येईल बरं का. तू आत्ता नाकारशील ते युद्ध आणि मग रडायची पाळी येशील आणशील स्वतःवर तर स्वतःच स्वतःचा घात केल्यासारखं होईल. आहाणा म्हणजे नाश करणारा म्हटलं तर तू स्वतःच स्वतःच्या प्रगतीचे मार्ग दरवाजे बंद करशील. पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडिले जरी आजी शस्त्र सांडिले रणी इये. जर या रणात तू शस्त्र टाकून दिलंस जरी आजी शस्त्र सांडिले रणी इये तर काय होईल? पूर्वजांनी संपादन केलेलं जे यश तुझ्या वाट्याला सहजपणे आलेलं आहे ते तू गमावून बसशील. पूर्वजांचे जोडले पूर्वजांनी जी कीर्ती जोडलीये मिळवलीये ती आपण होऊन तू गमावून बसशील. असं ती कीर्ती जाईल जगची अभिशापू देईल आणि गिवसित पावतील महादोष. आणि पूर्वजांचं कशाला? तू सुद्धा पुष्कळ कीर्ती मिळवलेली आहेस ना आतापर्यंत. ती सगळी जाईल, एका क्षणात धुळीला मिळेल ती. आणि कीर्ती जाईल आणि लोक काय करतील? सगळं जग तुला शिव्याशाप देतील आणि अनेक प्रकारचे दोषारोप तुझ्यावरती लोक करतील. त्या दोषांच्या सगळ्या दोषांनी तू ग्रासून जाशील. लोक खूप वेडवाकडं तुझ्याबद्दल काहीही बोलतील जे तुझ्या कीर्तीला शोभणार नाहीये असं. आता त्याला उदाहरण दिले पुढे 2. जैसी भातारे हीन वनिता उपहती पावे सर्वथा तैशी दशा जीविता स्वधर्मे विण. स्वधर्म सोडलेल्या माणसाची हालत काय स्वरूपाची होते ती सांगणारी ही 2 उदाहरणे आहेत. भातार म्हणजे पती. पतीशिवाय जशी स्त्रीची अत्यंत दयनीय अशी अवस्था होती. आता हे सगळं त्या काळच्या रेफरन्स मधून आपण अर्थ बघायचे. तिला सगळ्यांचा अपमान सहन करावा लागतो. तशी तुझ्या जीविताची दशा तशी होईल स्वधर्माशिवाय. जर तू स्वधर्म आचरणात आणला नाहीस तर पती नसलेल्या बाईच्या जीवनामध्ये जशी अवहेलना तिला सहन करावी लागेल तशा अवहेलनाचा धनी तू होशील. ना तरी रणी शव सांडीजे ते चौमेरी विधी विदारीजे तैसे स्वधर्महीना अभिभविजे महादोषी. दुसरी उपमा आहे की जणू काही रणामध्ये बेवारस असं एखादं प्रेत पडलेलं असेल
तर ते चारी बाजूनी गिधाडं येऊन त्याला टोचून टोचून फाडून खातील. तसं जर तू स्वधर्म सोडलास तर तुला जिवंतपणी मरण येईल, तुला कोणी वाली राहणार नाही. इतका तुझा शेंडा बुडका सगळा हलेल आणि तू कुठल्या कुठं फेकला जाशील, चुकीच्या ठिकाणी फेकला जाशील, एकटा पडशील. असं त्याला आता थोडी भीती पण दाखवतायत ते. नुसतं समजावून होत नाहीये. थोडी आता ते त्याला भीती वाटेल असं चित्र पण निर्माण करायला सुरुवात केली. आणि या श्लोकातून एक सर्वसाधारण संदेश पण आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे, की ज्या ज्या वेळेस अशा प्रकारचं धर्मयुद्ध जेव्हा एखाद्या राष्ट्रावरती, कुठल्याही आपल्या किंवा दुसऱ्या कुठल्याही राष्ट्रावरती जेव्हा असं थोपवलं जाईल, की आता युद्ध करण्याशिवाय काहीही तरणोपाय नाही, तेव्हा त्या राष्ट्राच्या मुख्य नेत्यांनी, अग्रणी नेत्यांनी किंवा सेनानींनी ती एक सुवर्ण संधी मानावी. आपल्या आपल्या संस्कृतीचं रक्षण करण्याची किंवा आपल्या देशाची सेवा करण्याची एक संधी मानावी आणि प्राणपणाने त्याला सामोरं जावं. त्याच्यापासून पळपुटेपणाने, भ्याडपणाने माघार घेऊ नये असा पण एक संदेश. कारण त्यांनी तुमची कीर्ती उज्ज्वल होते. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. या कीर्तीविषयी पुष्कळ आता पुढच्या 2-3 याच्यामध्ये बोलणार आहेत ते. त्यामुळे स्वधर्माला अनुसरून युद्ध न करेल तर काय काय होईल हे अजून पुढच्या श्लोकामध्ये पण भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतायत. 33वा श्लोक वाचू. अथ चेत्त्वमिमं धर्म्यं अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामन्यस् न करिष्यसि ततः स्वधर्मस्य कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि. आता पद फोडून वाचते. अथ चेत त्वम इमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापम अवाप्स्यसि. अन्वय. अथ चेत म्हणजे आता जर, त्वम म्हणजे तू, इमं धर्म्यं संग्रामम हे धर्मयुद्ध न करिष्यसि करणार नाहीस, ततः तर काय होईल, स्वधर्मं च कीर्तिं हित्वा स्वधर्म आणि कीर्तीला सोडून देऊन पापम अवाप्स्यसि पापाचा धनी होशील. इथे आता असं आई जसं आधी आपल्या एखाद्या हट्टी मुलाला गोडी गुलाबीने समजावते आणि मग शेवटी तो ऐकत नाही म्हटल्यानंतर त्याला ती दटावायला सुरुवात करते. बघ आता जर तू सांगितलेलं ऐकलं नाहीस तर. या अगदी याच आविर्भावामध्ये रणुकाई आता अर्जुनाला युद्ध न करण्याचं, स्वधर्म सोडण्याचे काय त्याला भीषण परिणाम भोगावे लागतील हे आता सांगतायत. 4 प्रकारचे परिणाम आहेत अर्जुनाला भोगावे लागणार जर त्यांनी स्वधर्म सोडला आणि हे युद्ध केलं नाही. एक तर तो पहिला शत्रूकडून मारला जाऊ शकतो. तो जर मारला गेला तर पांडव हरतील. पांडव हरतील म्हणजे काय, धर्म हरेल, धर्माचा पराभव झाल्यासारखं होईल. आणि ज्याला जे कधीही होता कामा नये अशी श्रीकृष्णाची भूमिका आहे. दुसरं, स्वधर्माचा त्याग केल्यामुळे त्याला पाप लागेल. ते तर स्पष्टच म्हणलंय, पापम अवाप्स्यसि स्वधर्मम हित्वा पापम अवाप्स्यसि. तिसरं, आतापर्यंत अर्जुनाने मिळवलेल्या कीर्ती सगळी नाश होईल त्याची. अत्यंत उज्ज्वल कीर्ती असलेला योद्धा येतो. इंद्राने सुद्धा त्याची मदत मागितलेली आहे. शंकरांशी, भगवान शंकरांची युद्ध करून त्यांना प्रसन्न करून पाशुपतास्त्र मिळवलेला एवढा शूरवीर योद्धा, तो जर युद्धातनं माघार घेतली तर काय राहील त्याचं नाव. आणि चौथी गोष्ट होईल की पांडवांवर विसंबून त्यांना मदत करण्यासाठी जे राजे त्यांच्या युद्धात मदत करण्याकरता म्हणून सैन्यात सामील झालेले आहेत, अशा वागण्यामुळे अर्जुनाच्या त्यांच्या पाठीत खंजीर खुपसल्यासारखं नाही का होणार, त्यांचा विश्वासघात केल्यासारखं होईल. असे 4 मोठे वाईट परिणाम हे अर्जुनाने युद्ध सोडण्यामुळे होणार. पहिल्या म्हणजे एकूणात अधर्मकारक आहे त्याचं युद्ध सोडणं. नंतर पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाने धर्म, अधर्म, पाप, पुण्य यातल्या पुष्कळ गोष्टी श्रीकृष्णाला ऐकवल्या होत्या. अधर्म अभिभवात कृष्ण प्रदुष्यन्ति कुल स्त्रिया. अधर्म जर फोफावला तर स्त्रिया कशा बिघडतील वगैरे त्याच्यावर त्यांनी एक मल्लीनाथी केली होती.
आणि तो असं म्हणतो, अहो बत महत् पापम कर्तुम व्यवसिता वयम यदराज्य सुखलोभेन हंतुम स्वजन मुद्यताः. स्वजनांना मारण्यासाठी जर आम्ही राज्य लोभाच्या यांनी स्वजनांना मारायला घेतलं तर केवढं मोठं पाप आम्ही करतोय. तर त्याच्या या धारणेला, जे काही धर्मविषयक त्याच्या धारणा आहेत, पापपुण्याच्या ज्या समजुती आहेत, त्या सगळ्या फेटाळून लावतोय श्रीकृष्ण. आणि त्याला सांगतोय की युद्ध करणं ह्याला तू पाप म्हणतोयस, पण मी काय सांगतो ते ऐक. हे युद्ध न करणं हे पाप आहे. एक्झॅक्टली अपोजिट व्ह्यू पॉइंट त्याला सांगतोय. आता हे ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांमध्ये कसं सांगितलंय ते पाहू आपण. ओव्या 196. मगाशी मी एक गडबड केली बरं का. मगाशी ज्या ओव्या वाचल्या ना त्या ह्या श्लोकाच्या होत्या, आणि मागच्या श्लोकाच्या ज्या होत्या यदृच्छया चोपपन्नम त्या आपल्या म्हणजे वाचायच्या राहिल्या. तर पान नंबर चुकीचा वाचला आणि वरचा श्लोक नाही वाचला. तर ह्याच्या आपण वाचल्या ऑलरेडी, पण मागच्या ज्या ओव्या होत्या ना त्या खूप सुंदर होत्या. मग त्या आपण वाचू. यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वार अपावृतम. त्यांनी त्याच्यामध्ये काय दाखवायचा प्रयत्न केलाय की हे युद्ध किती सहजपणे समोर आलंय. ह्याच्यासाठी खूप छान छान उपमा ज्ञानेश्वरांनी दिल्या होत्या. अर्जुना झुंज देखे आताचे, हे हो काजे दैव तुमचे, की निधान सकळ धर्माचे प्रगटले असे. की ही जे आत्ताचं युद्ध तुमच्या समोर आलेलं आहे, हे मी मागच्या श्लोकाच्या सांगते बरं का, तेवढी जरा करेक्शन सगळ्यांनी डोक्यात ठेवा. हे तुमच्या दैवांनी तुमच्या समोर आलेलं आहे, किंवा सगळा तुमचं धर्माचं निधान तुमच्या समोर प्रकट झालेलं आहे. हा संग्रामो काय म्हणिते, की स्वर्गोची येणे रूपे मूर्त का प्रतापे उदो केला. म्हणजे हा संग्राम हा नुसता संग्राम नाहीये, हा प्रत्यक्ष स्वर्ग तुमच्या समोर येऊन उभा आहे असं ते म्हणतात. आणि जिथे तुमच्या प्रतापाचा सूर्य उगवू शकतो अशी परिस्थिती तुमच्या समोर सहज आलेली आहे. आता इथे पुढच्या 3 ह्याच्यामध्ये खूप छान उपमा दिल्या. ना तरी गुणाचे नि पती करे, आरतीचे नि पडी भरे, हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझं. त्यांनी असं म्हटलंय की युद्ध हे जणू स्वयंवर आहे, आणि त्या स्वयंवरामध्ये कीर्ती ही तुझ्या गुणांवर फिदा होऊन तुझ्या गळ्यात माळ घालण्यासाठी आतुर आहे. ती वरमाला घेऊन तुला तुझ्या गळ्यात कधी टाकते असं तिला झालंय. इतकी तू तू नुसता लढ रे, बाकी सगळं आपोआप होणार आहे असं त्याला सांगायचंय. क्षत्रिय बहुत पुण्य कीजे, ते झुंज ऐसे लाहीजे, जैसे मार्गे जाता आडळीजे चिंतामणी. क्षत्रिय जेव्हा खूप पुण्य करतात तेव्हा त्यांना असं युद्ध लाभतं, युद्ध करायची संधी मिळते. आणि त्याला उपमा काय दिली, सहज मार्गाने जाता जाता कशाला तरी अडखळला, आणि बघितलं कशाला अडखळला बुवा मी, तर तो चिंतामणी निघाला. तो साधा सुद्धा दगड नव्हता, तो चिंतामणी होता. म्हणजे तू सहज ती युद्ध कसं सहज आलंय आणि किती सहज असलेली संधी तू सोडतोयस, ह्याच्याकरता त्याला जागरूक करण्याकरता इतक्या सुंदर सुंदर उपमा ज्ञानेश्वरांनी वापरल्यात. आता ही शेवटची उपमा तर अगदी हाईट आहे, म्हणजे अतिशयोक्ती अलंकारच म्हणू आपण त्यांना. ना तरी जांभया पसरे मुख, तेथ अवचटे पडे पियुख, पैसा संग्रामो हा देख पातला असे. नुसतं जांभई द्यायला तोंड उघडलं आणि त्या उघडलेल्या तोंडात अमृताचे थेंब पडावेत, इतकं सहज आहे हे. तसा हा संग्राम देख पातला असे. म्हणजे यदृच्छया हा जो श्लोक हा जो शब्द आहे मागच्या श्लोकातला, तो इतका फुलवून फुलवून ज्ञानेश्वरांनी मांडलाय. त्यांचं म्हणजे आपण पण कौतुक करणार, पण खूप छान वाटतं ते वाचताना. आणि आता ह्याच्या ओव्या वाचून झाल्या, त्याच्यातला आपण फक्त शेवटच्या 2 हे करू, ज्या 2 उपमा होत्या की तुझी कीर्ती तुला सोडून जाईल असं म्हटलंय ना 33व्या. स्वधर्मम कीर्तींच्या हित्वा पापम अवाप्स्यसी. त्याच्यासाठी की तुझी सगळी पूर्वजांनी कमावलेली आणि तू स्वतः कमावलेली सगळीच कीर्ती जाईल, आणि अनेक तुला महादोषांचं धनी होईल. लोक तुला शिव्याशाप देतील. आणि व्रताराहीन वनिता, म्हणजे ज्या बाईचा पती तिच्या बरोबर नाहीये, जर तो गेलाय किंवा सोडून दिलाय, अशा कुठल्याही पद्धतीची एकटी पडलेली जी बाई असेल तिला जशी अवहेलना सहन करावी लागेल तशी तुला सहन करावी लागेल. किंवा रणांगणावर पडलेलं बेवारस प्रेत जसं गिधाडांच्या भक्षस्थानी पडतं,
तसा तू एकटा पडशील आणि अनेक दोष तुला ग्रासतील. म्हणजे गिधाड आणि दोष अशी ती उपमा आहे. त्या दोषांना गिधाडांची उपमा दिली. जसं प्रेताला गिधाड घेराव घालतील, तसं तुला सगळे दोष, सर्व प्रकारचे महादोष तुला घेराव घालून अडचणीत आणतील, असं म्हटलेलं. आता हा श्लोक एकदा वाचू आपण आणि पुढचा श्लोक होईल मला वाटतं, कारण तो छोटासाच आहे. 35वा श्लोक वाच. 34 ना? हा, 34 एकदा वाचू आणि मग 35. अकीर्त्यै चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम् सम्भवावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते. अकीर्तिंच अपि भूतानि कथयिष्यन्ति ते अव्ययाम् संभावितस्य च अकीर्तिः मरणात अतिरिच्यते. आणि एवढंच नव्हे, आधी सुरुवातीलाच च येतं या अन्वयाला. आणि एवढेच नव्हे तर भूतानी ते अकीर्तीम, लोक तुझी अपकीर्ती अव्ययाम कथयिष्यन्ति. अव्ययाम म्हणजे अखंड, अखंड सांगत राहतील. च आणखीन काय, संभावितस्य, तुझ्यासारख्या समाजमान्य व्यक्तीला अकीर्तीही मरणात अतिरिच्यते, दुष्कीर्ती ही मरणाहून अधिक दुस्सह असते. हा मागच्याच याच्यातला विचार फक्त पुढे नेलाय अजून, की नुसती एकदा नाही, तुझी अपकीर्ती युगानुयुग लोक सांगत राहतील. तू इतिहासात खूप प्रसिद्ध होशील, म्हणजे इतिहासात तुझं नाव राहील, पण तो फार वाईट अर्थाने राहील. आणि ती दुष्कीर्ती युगानुयुग तुझी लोक सांगत राहतील. आणि तू आतापर्यंत जो सुप्रसिद्ध असा योद्धा आहेस, तर तुला एक प्रतिष्ठा आहे तुझ्या शौर्यामुळे, तर ती सगळी प्रतिष्ठा तुझी धुळीला गेल्यानंतर ही तुला कीर्ती सहन होईल का? कसं असतं की बाकी काही असतं तरी अपकीर्तीचं भय हे सद्वर्तनी कुठल्याही माणसाला असतं. सद्वर्तनी माणसाला ते जास्त असतं. की सुकीर्ती जास्त कोणी कौतुक नाही केलं तरी चालेल, पण कोणी दोष द्यायला नको, म्हणून आपण नेहमी घाबरून असतो, सांभाळून असतो. त्यामुळे चांगला माणूस ज्ञानाच्या स्थितीला महत्व देईल ना देईल, पण तो आपल्या प्रतिष्ठेला नक्कीच जपेल, असा विचार करून श्रीकृष्ण त्याला हे सांगतायत. म्हणून अर्जुनाच्या या मनोवृत्तीला डिवचायचा प्रयत्न करून त्याला ते जागं करतायत. आता ह्याच्यावरच्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या आपण पुढच्या वेळेला वाचूया. पुढच्या वेळेला आपण त्यांनी सुरुवात करू. आता 34वा श्लोक एकदा वाच आणि मग आपण थांबू. म्हणजे तोच आत्ता वाचलेला ना? आता वाचला तूच. अकीर्त्यै चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम् संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते. आजच्या याच्यामध्ये शंका आहेत का काही? तसा आजचा विषय तसा सोपा होता. फार ते ज्ञानेश्वरीमुळे ते फार रंजक होतं. ज्ञानेश्वरांनी जे फुलवलंय ना, आपण खूप गीतेच्या एकेका श्लोकामध्ये खूप शॉर्ट मध्ये येते, ते थोडस फुलवून ऐकलं की आपल्याला त्याच्यात अजून आस्वाद घेता येतो. ठीक आहे, प्रार्थना म्हणून. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.